तर मस्त मजेत का? तर मागच्या वेळेस आपण काय केलं होतं, कार्बोहायड्रेट चॅप्टर, व्हिटॅमिन चॅप्टर काय केलं होतं, कम्प्लीट केला होता. तर आज आपण बघणार आहे प्रोटीन. आपण काय बघणार आहे, प्रोटीन. आता सर म्हणलं प्रोटीन हे काय असतं, तर आपण बघूया काय त्याचं प्रोटीन काय असतं. तर प्रोटीन इट इज अ पॉलिमर. काय म्हणलं, इट इज अ पॉलिमर ऑफ एल अल्फा अमिनो ऍसिड. एल अल्फा अमिनो ऍसिड काय असतं, इट इज अ पॉलिमर ऑफ एल अल्फा अमिनो ऍसिड. सर आपण मला चांगलं आठवते की आपण ज्याचं कार्बोहायड्रेटचं चॅप्टर बघत होतो त्यावेळेस आपण एल काय असते, डी काय असते, किंवा अल्फा काय असते, किंवा बीटा काय असते, आपण हे दोन वेगळ्या गोष्टी काय होत्या बघितल्या होत्या. आपण एल, कॅपिटल एल जो असतो तो कॅपिटल एल आपण याचा जो फंक्शनल ग्रुप आहे त्या फंक्शनल ग्रुपची पोझिशन कुठल्या साईडला त्याच्यावरती डिसाईड करतो. तर एल जर असेल तर एल म्हणजे लेफ्ट साईड म्हणजे लेफ्ट साईडला असेल, आणि दुसरा असतो कॅपिटल डी. कॅपिटल डी असेल तर तो कुठल्या साईडला असतो, राईट साईडला. पण सर आपण असं ते काय तर वेगळी गोष्ट असते, एक स्मॉल एल आणि एक स्मॉल डी असते. त्याच्यामध्ये आपण काय म्हणतो, लिओ रोटेटरी किंवा डेस्टो रोटेटरी, म्हणजे त्याचं रोटेशन कुठल्या साईडला असतं त्या रोटेशनच्या बेसिसवर असतं. म्हणून हा छोटा एल आणि छोटा डी हे वेगळे कन्सेप्ट असतात, आणि कॅपिटल एल आणि कॅपिटल डी हा वेगळा कन्सेप्ट आहे. तर आपण काय म्हणू आता, एल अल्फा अमिनो ऍसिड. तर समजा सर आता एल अल्फा अमिनो ऍसिड असते, तर एल अल्फा अमिनो ऍसिड असते कसं असते तर बघूया आपण. एक काय करायचं, कार्बन घ्यायचा. कार्बनला असते एक अल्काइल ग्रुप. अल्काइल ग्रुपला अटॅच असते हायड्रोजन. हायड्रोजनच्या नंतर असते कार्बोक्सिलिक ऍसिडचे ग्रुप, आणि त्यानंतर असतं H2N म्हणजे NH2 हा झाला अमिनो ऍसिड. आता मी काय म्हणलं सर, बरोबर आहे, मी आता जो NH2 आहे, तुम्ही NH2 माझ्या लेफ्ट साईडला लिहिलाय आणि मी हा NH2 माझ्या राईट साईडला लिहिलाय. तर मला सांगा पोरांनो, हा एल आहे का हा डी आहे, का हा डी आहे का हा एल आहे? तर सर हा NH2 आहे. NH2 आहे, पण याचा हा लेफ्ट साईडला आहे. म्हणजे याचा अर्थ तो काय झाला, तर एल अल्फा अमिनो ऍसिड. आणि ह्याच राईट साईडला आहे, म्हणजे हा काय झाला, डी अल्फा अमिनो ऍसिड. हा काय झाला, डी अल्फा अमिनो ऍसिड. मग आता आपल्याला आपल्या बीडीएसच्या ह्याच्यामध्ये आपल्याला बघायचं की प्रोटीन म्हणजे क्वेश्चन विचारतात की क्लासिफिकेशन ऑफ अमिनो ऍसिड सांगा, किंवा त्यानंतर याच्या स्ट्रक्चर्स ऑफ हे सांगा, स्ट्रक्चर्स ऑफ प्रोटीन. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया की अमिनो ऍसिडचे क्लासिफिकेशन काय असतात, कशाच्या बेसिसवरती कसं क्लासिफाय केलं जात असतात. तर अमिनो ऍसिडचे क्लासिफिकेशन 4 असतात. काय असतात 4? कशाच्या बेसिसवरती काय? सगळ्यात पहिल्यांदा बेस्ड ऑन स्ट्रक्चर, अमिनो ऍसिडचं स्ट्रक्चर कसं असतं. त्यानंतर बेस्ड ऑन पोलॅरिटी, अमिनो ऍसिडची पोलॅरिटी कशी आहे. त्यानंतर बेस्ड ऑन न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट, आणि बेस्ड ऑन मेटाबॉलिक फेट. बेस्ड ऑन व्हॉट, मेटाबॉलिक फेट. तर ह्यांना आपण लाईन बाय लाईन बघूया. बेस्ड ऑन स्ट्रक्चर बघितलं सर, म्हणजे अमिनो ऍसिडचं स्ट्रक्चर कसं असतं अमिनो ऍसिडचं स्ट्रक्चर कसं असतं, म्हणजे आता मी काय म्हणलं, अमिनो ऍसिडचं स्ट्रक्चर म्हणजे CH, COH, H2N आणि R असते. आता हा जो अल्काइल ग्रुप असते, त्या अल्काइल ग्रुपमध्ये वेगवेगळे काय जातात चेंजेस काय जातात केले जातात. अल्काइल ग्रुपमध्ये काय केलं जातं, वेगवेगळे चेंजेस काय केले जातात, आणि त्याच्या बेसिसवरती त्याला काय केलं जातं, क्लासिफाय केलं जातं असं. म्हणजे अल्काइल ग्रुप कसा असू शकतो, एक तर इथं बेसिक अमिनो ऍसिड असतात, किंवा ह्याच्या ठिकाणी सल्फर कंटेनिंग असतात, किंवा इथं ऍसिडिक असतात, किंवा इथं अलिफॅटिक चेन असतात, किंवा ह्याच्यामध्ये हायड्रोक्सिल कंटेनिंग ग्रुप आणि काय असतात, अरोमॅटिक कंटेनिंग ग्रुप काय जातात असलं जातं. असं मी काय म्हणलं, अल्काइल ग्रुप घेतला. अल्काइल ग्रुपला मी काय केलं, मस्तपैकी सबस्टिट्यूट केला, आणि मी सगळ्यात बघितलं बेसिक अमिनो ऍसिड. काय बघितलं मी, बेसिक अमिनो ऍसिड. बेसिक अमिनो ऍसिड काय म्हणलं जातं, असं लायसिन आणि आर्जिनिन हा काय जातं माझं बेसिक अमिनो ऍसिड. काय असतं, लायसिन आणि आर्जिनिन हा काय जातं माझं बेसिक अमिनो ऍसिड. आता सर बेसिक अमिनो ऍसिड आहेत, हे कशाच्या बेसिसवरती असतं, तर ह्याचं कॅरेक्टरिस्टिक फीचर असतं. काय याचं कॅरेक्टरिस्टिक फीचर, म्हणजे ज्या टायमिंगला हे लायसिन किंवा आर्जिनिन ज्या टायमिंगला इथं असतात या आर ग्रुपच्या ऐवजी, तर हे जे असतं ते बेसिक फीचर काय केलं जातं, शो केलं जातं. काय केलं जातं असं, त्याचं बेसिक फीचर काय जातं, शो काय जातं, केलं जात असतात. तसंच सल्फर कंटेनिंग असतात. सल्फर कंटेनिंग म्हणजे अल्काइल ग्रुपच्या तिथं काय म्हणलं मी, त्या अल्काइल ग्रुपच्या तिथं काय असेल, तर सल्फर कंटेनिंग ग्रुप असेल. काय असेल तिथं, सल्फर काय झालं प्रेझेंट असेल. तर त्याचं एक्झाम्पल कोण, मिथ्योनिन आणि सिस्टीन. एक्झाम्पल कोण तुम्हाला, मिथ्योनिन आणि सिस्टीन. याच ठिकाणी मी सर काय म्हणलं होतं, मग मी बेसिक काय तर ग्रुप बोललो होतो, राईट. बेसिक म्हणलं होतं, तर त्यामध्ये काय असतं, तर काय बेसिक फीचर्स वगैरे असतात. तर तसं सेम ह्याच्या उलट ऍसिडिक अमिनो ऍसिड असतात. काय असतात, ऍसिडिक अमिनो ऍसिड असतात. म्हणजे ह्यामध्ये काय जातात, ऍसिडिक काय जातं ग्रुप काय जातं असतं. यामध्ये काय जातं, ऍसिडिक काय जातं ग्रुप काय जातं असतात. आता ऍसिडिक मध्ये कुठलं असतात, ऍस्पार्टिक ऍसिड आणि काय जातं, ग्लुटामिक ऍसिड. म्हणजे हे ऍस्पार्टिक ऍसिड आणि ग्लुटामिक ऍसिड ह्या आरच्या ठिकाणी असतात, ते काय केलं जातं असं, त्याचे ऍसिडिक कॅरेक्टर शो केले जातात. काय केलं जातं त्याचे ऍसिडिक कॅरेक्टर काय केलं जातं, शो काय जातं, केले जात असतात. त्यानंतर आपण बघूया अलिफॅटिक. अलिफॅटिक म्हणजे सर असं असते का, म्हणजे स्ट्रेट ग्रुप चेन असतात. हो, अलिफॅटिक म्हणजे काय असतात, स्ट्रेट चेन असतात. काय असतात, स्ट्रेट चेन असलं जातं. म्हणजे सिंपल काय जातं, ऍसिड असलं जातं, म्हणजे सिंपल असतात. म्हणजे ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काय जातं, क्लोज चेन स्ट्रक्चर वगैरे नसतात. अलिफॅटिक म्हणजे याच्या सिंपल काय जातं,
सिंपल ओपन चेन स्ट्रक्चर काय जातं सिंपल ओपन चेन स्ट्रक्चर असतात. एक्झाम्पल कोण असं ग्लायसिन आणि लुसिन. एक्झाम्पल कोण ग्लायसिन आणि लुसिन. आता ह्याच नंतर मी मस्तपैकी अल्काइल ग्रुप घेतला. अल्काइल ग्रुपला मस्तपैकी OH ने रिप्लेस केला. म्हणजे हायड्रॉक्सिल ग्रुप कुठला तर टाकला. तर एक्झाम्पल कोण असतात सेरिन आणि टायरोसिन. काय असतात सेरिन आणि टायरोसिन. ह्याच्यामध्ये सेरिन आणि टायरोसिन मध्ये काय असतात ह्याच्यामध्ये OH कंटेनिंग काय जातो ग्रुप असतात. आता असंच सेम अरोमॅटिक. सर मी अरोमॅटिक हा शब्द ऐकलाय. सर म्हणजे काय तर असतं की ते अरोमा फ्लेवर्स वगैरे म्हणजे सर हे असतं क्लोज चेन रिंग स्ट्रक्चर असतंय. पण त्यामध्ये असं पॅरलल सिंगल डबल बॉन्ड असतात. असे काय तर ग्रुप काय जातात फॉलो केले जातात. हो राईट. अरोमॅटिक याच्या असं सिंग असतात. तुम्ही म्हणजे बेन्झिन रिंग वगैरे त्या ऐकल्या. दॅट इज नथिंग बट अरोमॅटिक रिंग्स असतात. त्या काय असतात अरोमॅटिक काय जाते रिंग्स असतात. त्याच्यामध्ये एक्झाम्पल असतात टायरोसिन आणि ट्रिप्टोफॅन. काय जातात टायरोसिन आणि ट्रिप्टोफॅन काय असतात हे मस्त अरोमॅटिक ग्रुप असतात. सर म्हणजे आतापर्यंत मी काय केलंय अमिनो ऍसिड शिकलो. अमिनो ऍसिड शिकल्यामध्ये मी कशामध्ये गेलो बेस्ड ऑन देअर स्ट्रक्चर असतात. कशामध्ये गेलो बेस्ड ऑन देअर स्ट्रक्चर. स्ट्रक्चर मध्ये एक तर अलिफॅटिक असते, अरोमॅटिक असते, हायड्रोक्सिल कंटेनिंग असते, सल्फर कंटेनिंग असतात किंवा याच्या असतात बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स शोधले जातात आणि ऍसिडिक कॅरेक्टरिस्टिक्स. ओके बेस्ड ऑन स्ट्रक्चर झालं. आता त्यानंतर आपण बघूया बेस्ड ऑन इट्स पोलॅरिटी. बेस्ड ऑन इट्स पोलॅरिटी. आता तुम्ही इथं बघू शकता की ह्याच्यामध्ये H2N, COH म्हणजे याच्या प्रेझेंट आहेत. म्हणजे मी काय म्हणलं इकडचा एच गेला. इथं सीओ मायनस एक एच गेला आणि ह्याच्याकडे एक एच आला. इथं लागला प्लस. हा राईट. म्हणजे ह्यामध्ये काय झालं आयनची पोलॅरिटी म्हणजे ह्याच्यामध्ये पोल फॉर्मेशन झाले एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह पोलचं फॉर्मेशन झालं. कशाचं फॉर्मेशन झालं एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचं काय जातं फॉर्मेशन झालं. तर तशाच पोलॅरिटी वरती चार असतात. एक नॉन पोलार, पोलार, ऍसिडिक आणि बेसिक असतात. काय जातं पोलार, नॉन पोलार, बेसिक आणि ऍसिडिक. आता नॉन पोलार म्हणजे जे नॉन पोलार बॉन्ड असतात काय जे असतात जे नॉन पोलार आहेत त्याच्यात पोलॅरिटी असतात म्हणजे त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या पोलॅरिटी शो केले जात नाही. ते कसे असतात हायड्रोफोबिक. सर हायड्रोफोबिक, हायड्रोफिलिक सर म्हणजे हायड्रो तर मीन्स वॉटर आहे सर. फोबिक आणि फिलिक काय असतं? फोबिक म्हणजे लव्हिंग. फोबिक म्हणजे काय असतं लव्हिंग. फोबिक म्हणजे लव्हिंग नाही. फोबिक म्हणजे हेटिंग आणि फिलिक म्हणजे याच्यासार लव्हिंग असतात. फिलिक म्हणजे काय जातं लव्हिंग असतात. फोबिया आपण म्हणतो ना मला ह्याचा फोबिया आहे बाबा मला हायटीचा फोबिया आहे मला ह्याचा फोबिया आहे म्हणजे हेटिंग सबस्टन्स काय असलं जातं असं हेटिंग सबस्टन्स त्याला म्हणलं आपण काय म्हणतो फोबिया म्हणतो. आणि फिलिक म्हणजे जे आपल्याला आवडतीचे असतात म्हणजे जवळचे असतात त्याला आपण काय म्हणतो फिलिक सबस्टन्स म्हणतो. म्हणजे नॉन पोलार जे अमिनो ऍसिड असतात ते कसे असतात हायड्रोफोबिक असतात. कसे असतात हायड्रोफोबिक. म्हणजे हायड्रोफोबिक सर ह्याचा अर्थ हायड्रो म्हणजे वॉटर, फोबिक म्हणजे हेटिंग. वॉटर हेटिंग काय असलं जातं वॉटर हेटिंग. एक्झाम्पल कोण ग्लायसिन आणि अॅलॅनिन. ग्लायसिन आणि अॅलॅनिन कसे सबस्टन्स आहेत तर हायड्रोफोबिक आहेत. कसे येतात हायड्रोफोबिक आहेत. तर पोलार पोलार मध्ये कोण येतात हायड्रोफिलिक म्हणजे वॉटर लव्हिंग. हो म्हणजे कोण असतात वॉटर लव्हिंग म्हणजे सेरिन आणि टायरोसिन कोण असतात सेरिन आणि टायरोसिन हे काय जातं वॉटर लव्हिंग असतात. आता सर बेसिक फीचर आणि ऍसिडिक फीचर. आता बेसिक आणि ऍसिडिक हे बघायसाठी तुझे असतात चार्जेस. कशावरती ठरलेले असतात तुझे चार्जेस. म्हणजे ज्याच्याकडे पॉझिटिव्ह चार्ज आहे तो असतो बेसिक. म्हणजे एक्झाम्पल असतात आर्जिनिन आणि हिस्टामाइन. आणि ऍसिडिक मध्ये ज्याच्याकडे निगेटिव्ह चार्ज जास्त आहे तर त्याला म्हणतात ऍस्पर्टेट आणि ग्लुटामिक. म्हणजे आतापर्यंत मला सांगा प्रोटीनचं स्ट्रक्चर म्हणजे मी काय म्हणलं जसं प्रोटीन डिफाईन ॲज अ प्रोटीन सर हे म्हणजे काय जर आहे इट इज अ पॉलिमर ऑफ डी अल्फा अमिनो ऍसिड. काय इट इज अ पॉलिमर ऑफ डी अल्फा अमिनो ऍसिड्स. नाही सर इट इज अ पॉलिमर ऑफ एल अल्फा अमिनो ऍसिड. काय असतं जातं इट इज अ पॉलिमर ऑफ एल अल्फा अमिनो ऍसिड. त्यानंतर मी सर याला क्लासिफाय तसं चार बेसिस वरती केले. एक तर स्ट्रक्चरच्या बेसिस वरती केलं होतं, एक पोलॅरिटीच्या बेसिस वरती केलं होतं, त्यानंतर याच्या मेटाबॉलिक फेटच्या बेसिस वरती एक केलं होतं आणि न्यूट्रिशनलच्या बेसिस वरती एक केलं होतं. आणि कशाच्या बेसिस वरती केलं होतं न्यूट्रिशनलच्या बेसिस वरती. आता ह्यापैकी आपण दोन सबस्टन्स बघितले एक तर बेस्ड ऑन स्ट्रक्चर आणि एक तर बेस्ड ऑन पोलॅरिटी. तर मला सांगा स्ट्रक्चर वरती काय होते सर. स्ट्रक्चर वरती ऍक्च्युली एक होता म्हणजे बेस्ड ऑन स्ट्रक्चर म्हणजे अल्काइल ग्रुप असतं म्हणजे अलिफॅटिक एक असतंय, अरोमॅटिक एक असतंय, ऍसिडिक असतंय, बेसिक एक असतंय, सल्फर कंटेनिंग एक असतंय. हो राईट बरोबर पोरा. म्हणजे काय त्याच्यात बेसिक सल्फर ऍसिडिक अलिफॅटिक हायड्रोजन कंटेनिंग आणि अरोमॅटिक. आणि पोलॅरिटीच्या बेसिस वरती नॉन पोलार, पोलार, ऍसिडिक आणि बेसिक. तर मला सांग हायड्रोफिलिक कोण आहे सर पॉझिटिव्ह चार्ज. नाही पॉझिटिव्ह चार्ज वाले नाही. हायड्रोफिलिक कोण येतं तुझ्या याच्यात जे तुझे बेसिक स्ट्रक्चर म्हणजे कोण आहे तुझे पोलार म्हणजे कोण येतात पोलार हे काय झालं हायड्रोफिलिक झाले. आणि बेसिक मध्ये कोण असतात ज्याच्याकडे पॉझिटिव्ह चार्ज असतात ते कोण असतात तुझे बेसिक झाले. आता हे सगळं झालं तर माझे बेस्ट ऑन स्ट्रक्चर झालं पोलॅरिटी झालं. आता मी कशाच्या बेसिस वरती बघणार आहे तर न्यूट्रिशनलच्या बेसिस वरती. कशाच्या बेसिस वरती बघणार आहे तर माझ्या न्यूट्रिशनलच्या बेसिस वरती.
न्यूट्रिशनलच्या क्लासिफिकेशन म्हणजे सर न्यूट्रिशनच्या रिलेटेड म्हणजे खायच्या प्यायच्या काय रिलेटेड आहे? हो. म्हणजे अमिनो ऍसिड्स जे असतात म्हणजे तुला असले जात असतात ते 3 क्लासिफिकेशन असतात. एक म्हणजे इसेन्शियल, एक म्हणजे आहे तसं नॉन इसेन्शियल, एक म्हणजे सेमी इसेन्शियल म्हणजे थोडं लागतं, थोडं लागत नाही असे असतात. आता सर इसेन्शियल, नॉन इसेन्शियल, सेमी इसेन्शियल. आता सरळ आहे. म्हणजे इसेन्शियल, नॉन इसेन्शियल आणि सेमी इसेन्शियल ह्यांच्या नावातच आहे. इसेन्शियल म्हणजे भाई इसेन्शियल आहेत. माझ्या बॉडीला लागतात. मला ते गरज आहे. पण माझी बॉडी तयार करत नाही. त्याला म्हणलं जातं इसेन्शियल. त्याला आपल्या कशा थ्रू घ्यावं लागतं? डाएट थ्रू घ्यावं लागतं. कशाला थ्रू घ्यावं लागतं? तर डाएट थ्रू. त्यालाच म्हणलं जातं इसेन्शियल अमिनो ऍसिड थ्रू डाएट. आणि ह्याला मस्तपैकी एक्झाम्पल द्यायला ठेवायचं पीव्हीटी टीआयएम हॉल. पीव्हीटी टीआयएम हॉल म्हणजे फिनाइलॅलेनिन, व्हॅलिन, टायरोसिन, ट्रिप्टोफॅन, आयसोल्युसिन, मिथ्योनिन, हिस्टामाइन, अॅलॅनिन, लुसिन आणि लायसिन. लुसिन आणि लायसिन. हे मस्तपैकी मला सांगा टोटल आपल्याकडे किती अमिनो ऍसिड आहेत? तर 20 अमिनो ऍसिड आहेत. काय आपल्याकडे 20 अमिनो ऍसिड. त्यातले जे असतात ते 10 असतात आता इसेन्शियल असतात आणि राहिलेले 10 असतात ते नॉन इसेन्शियल असतात. हा तुम्हाला क्वेश्चन एमसीक्यू ला विचारतात. त्यामुळे लक्षात ठेवायचं पीव्हीटी टीआयएम हॉल, पीव्हीटी टीआयएम हॉल, पीव्हीटी टीआयएम हॉल. मग ह्यामध्ये कोण पीव्हीटी काय, पी ला काय, एवाला काय म्हणतात ते बघायचं. आणि हे सोडून जर बाकी कुठले आले असतील तर दॅट इज नथिंग बट नॉन इसेन्शियल अमिनो ऍसिड. दॅट इज नथिंग बट नॉन इसेन्शियल. म्हणजे बाई मला गरज नाही. माझी बॉडी स्वतःहून तयार करते. त्याला काय म्हणलं जातं? नॉन इसेन्शियल. इसेन्शियल म्हणजे मला गरज आहे. माझी बॉडीला मला मला थ्रू डाएट घ्यावं लागतं. त्याला इसेन्शियल मध्ये जातं. नॉन इसेन्शियल मध्ये त्याला ऍक्च्युअली माझ्या बॉडीची म्हणजे माझी बॉडी स्वतःहून तयार करते. मला कोणाला गरज नाही. मला कोणाला काय मागायची गरज नाही. मी माझी बॉडी स्वतःहून तयार करू शकते. ह्याला मागं लागावं लागतं. थ्रू डाएट वगैरे घ्यावं लागतात. कार्बोहायड्रेट, प्रोटीन वगैरे असं जातं. वेगवेगळ्या जगाने वेगवेगळे अमिनो ऍसिड काय जातं भेटलं जातं असं. आता सेमी इसेन्शियल. सेमी इसेन्शियल म्हणजे कसं असतं ह्यामध्ये तू एक बघू शकतो की म्हणजे चिल्ड्रन मध्ये काय असतात म्हणजे बारक्या मुलांमध्ये आणि अडल्ट मध्ये दोन गोष्टी असतात. म्हणजे चिल्ड्रन मध्ये काय जातात आर्जिनिन, सिस्टिनिन वगैरे काय लागतात लागलं जात असतात. आणि ते आपल्याला ते त्या टाइमला जे चिल्ड्रन असतात त्या बॉडीमध्ये तयार होत नाही. ते काय होतं त्यांच्या बॉडीमध्ये तयार होत नाही. त्यामुळे त्याला काय घ्यावं लागतं थ्रू डाएट घ्यावं लागतं. पण आपण अडल्ट मध्ये ऍक्च्युअली ह्यांची एवढी काय जाते गरज नसते. त्यामुळे इट इज अ सप्लिमेंटरी ड्युरिंग द पॅथोफिजिओलॉजिकल कंडिशन. काय म्हणलं जातं पॅथोफिजिओलॉजिकल कंडिशनच्या वेळेस काय जातं घ्यावं लागतं. चिल्ड्रन मध्ये हे महत्वाचं असतं आपल्यामध्ये महत्वाचं नाही. त्यामुळे आपल्याकडे इसेन्शियल अमिनो ऍसिड टोटल 9 आहेत आणि नॉन इसेन्शियल मध्ये आणि चिल्ड्रन मध्ये किती करावं लागतं तर 10 असतात. इसेन्शियल मध्ये किती असतात 10. तर चला मला आतापर्यंत सांगा आपण काय शिकतोय तर प्रोटीन शिकतोय बरोबर. प्रोटीन मध्ये आपण काय होतं क्लासिफिकेशन केलं होतं बेस्ड ऑन द 4 स्ट्रक्चर. एक तर याच्याचं स्ट्रक्चर असतात पोलॅरिटी असतात न्यूट्रिशन असतात मेटाबॉलिक फेट असलं जात असतात. म्हणजे बेस्ड ऑन द न्यूट्रिशनल झालं इसेन्शियल, नॉन इसेन्शियल, सेमी इसेन्शियल. ओके. आता बेस्ड ऑन मेटाबॉलिक फेट कशाच्या बेसिसवरती बघायचं बेस्ड ऑन द व्हॉट असलं जातं मेटाबॉलिक फेटच्या बेसिसवरती. मेटाबॉलिक फेट म्हणजे ग्लुकोजचं फॉर्मेशन म्हणजे आपलं काय जातं अमिनो ऍसिड काय असतात काय काय त्याचं प्रिकर्सर असलं जातं. काय असतं प्रिकर्सर म्हणजे फॉर्मेशन ऑफ द काय जातं ग्लुकोजचं फॉर्मेशन, फॅटचं फॉर्मेशन वगैरे याच्यामध्ये काय जातं मदत काय जाते केलं जात असतात. त्यामुळे ते वेगवेगळे जात असतात. त्यामुळे त्याला ग्लायकोजेनिक अमिनो ऍसिड असतात, किटोजेनिक अमिनो ऍसिड असतात आणि ग्लायकोकिटोजेनिक अमिनो ऍसिड असतात. मस्तपैकी सगळ्यांच्या नावामध्येच आहे. ग्लायकोजन म्हणलं तर ग्लुकोज बिकोजच्या काहीतरी रिलेटेड असेल. हो बरोबर. म्हणजे इट इज अ प्रिकर्सर ऑफ ग्लुकोज. काय असतं प्रिकर्सर ऑफ ग्लुकोज म्हणजे ग्लुकोजचं फॉर्मेशन साठी काय जातं महत्वाचं काय जातं असं जात असं. म्हणजे मेटाबॉलिझमच्या टायमिंगला काय जातं ग्लायकोजन काय जातं महत्वाचं असतं. एक्झाम्पल कोण असतात ॲलॅनिन आणि ऍस्पार्टेट. ॲलॅनिन आणि ऍस्पार्टेट काय जातं ॲलॅनिन आणि ऍस्पार्टेट असतात. आता सर एक ग्लुकोनेजेनिक झाले किटोजेनिक. किटोजेनिक असलं जातं असं म्हणजे इट इज अ प्रिकर्सर ऑफ द फॅट. काय असतं इट इज अ प्रिकर्सर ऑफ द फॅट. काय असतं इट इज अ प्रिकर्सर ऑफ द फॅट. म्हणजे लुसिन आणि लायसिन कोण झालं लुसिन आणि लायसिन. आणि ग्लुकोकिटोजेनिक म्हणजे नावातच आहे सर म्हणजे एक तर फॅट पण बनवत असेल ग्लुकोज पण बनवत असेल काय पण बनवत असेल फॅट पण असेल ग्लुकोज पण असेल. त्यामुळे त्याला ग्लुकोकिटोजेनिक म्हणजे आयसोल्युसिन आणि लुसिन काय म्हणलं जातं आयसोल्युसिन आणि टायरोसिन. आयसोल्युसिन आणि टायरोसिन. सांगा ग्लायकोजेनिक मध्ये एक्झाम्पल कोण ॲलॅनिन ऍस्पार्टेट. फॅट मध्ये कोण असतात लुसिन आणि लायसिन. ग्लुकोज मध्ये कोण असतात आयसोल्युसिन आणि टायरोसिन काय जातं असलं जात असतं. आता ह्याचं टेन्शन घेऊ नका म्हणजे हे तुम्हाला जर अक्षरशः समजलं नाही तर नोट्स मी अक्षरशः प्रोव्हाइड करणार आहे माझ्या वेबसाईट वरती माझे नोट्स आहेत. तर आता मला सांगा मस्तपैकी आपण काय शिकलो प्रोटीन शिकलो. प्रोटीन मध्ये याच्याचं डेफिनेशन काय इट इज याच्याचं पॉलिमर ऑफ एल अल्फा अमिनो ऍसिड. इट इज अ पॉलिमर ऑफ एल अल्फा अमिनो ऍसिड्स असतात. त्यानंतर मी काय म्हणलं याचे 4 स्ट्रक्चर्स असतात. कसे असतात जातात 4 स्ट्रक्चर असतात जातात. म्हणजे सॉरी अमिनो ऍसिडचे क्लासिफिकेशन असतात. अमिनो ऍसिडचे क्लासिफिकेशन कशावरती 4 बेसिसवरती. एक म्हणजे बेस्ड ऑन द स्ट्रक्चर असतात, दुसरं म्हणजे बेस्ड ऑन पोलॅरिटी, तिसरं म्हणजे बेस्ड ऑन मेटाबॉलिक फेट आणि चौथं म्हणजे याच्यात बेस्ड ऑन काय जातं न्यूट्रिशनल क्लासिफिकेशन. बेस्ड ऑन द व्हॉट असतं तर न्यूट्रिशनल काय जातं क्लासिफिकेशन असतात. आता बेस्ड ऑन द स्ट्रक्चर मध्ये मी काय म्हणलं अल्काइल ग्रुपला वेगवेगळ्या रिप्लेस करून त्यामध्ये असतात. अरोमॅटिक असले जात
असतात, अलिफॅटिक असलं जात असतात, हायड्रोजन कंटेनिंग असलं जात असतात, ऍसिडिक कंटेनिंग, सल्फर कंटेनिंग असलं जात असतात. हे जे एक्झाम्पल तुम्हाला काय करायला लागते, रटावे लागतील. हे जे काय करायला लागते एक्झाम्पल रटायला लागते. मी माझ्या नोट्स मध्ये ह्याच्याबद्दल तुम्हाला निमोनिक्स दिले, ते निमोनिक्स एकदा काय करायचे, पाठ करायचे तुम्ही. त्यानंतर मी काय म्हणलं, नॉन पोलार, पोलार, बेसिक, ऍसिडिक, हे कशाचे बेसिस झाले सर? हे पोलॅरिटीच्या बेसिसवरती. कशाच्या बेसिसवरती? पोलॅरिटीच्या बेसिस वरती. म्हणजे पोलार जो असतो तो पोलार कसा असतो? हायड्रोफिलिक असतो. पोलार कसा असलं जातं? हायड्रोफिलिक असतात. आणि नॉन पोलार जो असतो तो हायड्रोफोबिक असतात. पण सर हायड्रोफिलिक, हायड्रोफोबिक हे काय आहेत? तर हे काय येतं, त्याच्या असतात वॉटर सोबतची जी बॉन्डिंग आहे, वॉटर सोबतची जी नॉन पोलार आहेत. म्हणजे हे जे पोलॅरिटी, मला सांग बरं, हायड्रोजन बॉन्डिंग म्हणजे H प्लस आणि OH मायनस आयन असलं जात असतात. पण असं जे समज जे नॉन पोलार आहेत, म्हणजे जे पोलॅरिटी नाहीये, तर ते ऑफकोर्स हायड्रोफोबिक असतात, कारण की बॉन्डिंग तयार करणार नाही. दुसरं असतात हायड्रोफिलिक. हायड्रोफिलिक म्हणजे असं ज्याच्याकडे असं स्वतःची बॉन्डिंग असलं जातं, स्वतःच्या पोलॅरिटी असतात, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, ते पण पॉझिटिव्ह निगेटिव्ह, मस्तपैकी पॉझिटिव्ह निगेटिव्ह एकत्र येतात. त्यामुळे त्याला काय म्हणलं जात असतात? पोलार असं काय जातं म्हणलं जातं. त्यामुळे तो कसा असतो? हायड्रोफिलिक. म्हणजे तुझ्या रिएक्शन जिथे जिथे मॅच होतात ते हायड्रोफिलिक, जिथे रिएक्शन नाही मॅच होणार, त्यासोबत नाही बॉन्डिंग होणार, दॅट इज हायड्रोफोबिक. जे तुला आवडतं त्यासोबतच तू फिलिक राहणार, जे तुला आवडत नाही ते फोबिक राहणार तू. बरोबर का नाही? सिंपल तसंच. न्यूट्रिशनलच्या बेसिसवरती मी काय म्हणलं होतं, ते इसेन्शियल असतात, नॉन इसेन्शियल असलं जात असतात आणि सेमी इसेन्शियल. मी काय म्हणलं तसं एक पाठ करायला पीव्हीटी टीएम हॉल काय म्हणलं जातं, इसेन्शियल साठी ट्रिक काय होती, पीव्हीटी टीएम हॉल काय म्हणलं होतं, पीव्हीटी टीएम आणि हॉल. आता ह्यातलं नाही तर मस्तपैकी तुम्ही पाठ करता पीव्हीटी टीएम हॉल. सर ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, माहित नाही तर ते एकदा बघायचे. मी सांगितलं होतं तुम्हाला काय काय असतात ते एकदा बघा. मी माझ्या नोट्स मध्ये सांगणार आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ते पाठ करायचे. आणि हे जे सोडून, हे 10 जर सोडून दुसरे आले तर हे कोण असतात? नॉन इसेन्शियल असतात. आणि दुसरं असं सेमी इसेन्शियल मध्ये याच्यात कधी तर आपल्याला काय जातं, गरजेचं लागतं. म्हणजे बारक्यापणी गरजेचं असते आणि मोठ्यापणी काय जातं, गरजेचं नसतं. म्हणजे पॅथॉफिजिओलॉजिकल कंडिशन असते. काय याच्यात पॅथोफिजिओलॉजिकल काय जाते, कंडिशन काय जातं, असली जात असते. आणि त्यानंतर मी काय म्हणलं, ग्लुकोजेनिक, ग्लायकोजेनिक, किटोजेनिक आणि ग्लायकोफोटोजेनिक असं जातं. म्हणजे ग्लुकोजेनिक असं म्हणजे प्रिकर्सर फॉर ग्लुकोज, किटोजेनिक प्रिकर्सर फॉर फॅट, प्रिकर्सर फॉर फॅट, आणि ग्लायकोकिटोजेनिक असं जातं प्रिकर्सर फॉर फॅट ऍज वेल ऍज काय जातं, तुझं असलं जातं ग्लुकोज, ऍज वेल ऍज ग्लुकोज. हे सगळं झालं आपलं प्रोटीन बद्दलचं याच्यात अमिनो ऍसिडचं क्लासिफिकेशन. आता ह्यानंतर आपण बघणार आहे प्रोटीनचं क्लासिफिकेशन, म्हणजे प्रोटीनचे स्ट्रक्चर कशा असतं जात असतात. आणि शेवटी आपण त्याचे बघणारे युजेस. शेवटी आहे तसा प्रोटीनचा आपल्याला यूज कशासाठी असतं. आता बघायचं आपल्याला प्रोटीनचे स्ट्रक्चर. आता मी काय म्हणलं, प्रोटीनचे स्ट्रक्चर स्ट्रक्चर असतं. आपण काय करायचं, क्लासिफिकेशन करायचं. कसं करायचं क्लासिफिकेशन? एकीकडे काय ठेवायचं स्ट्रक्चर, एकीकडे काय ठेवायची बॉन्डिंग, आणि एकीकडे काय ठेवायचं त्याचं असणारे डिस्क्रिप्शन. म्हणजे याच्यात आता मी काय म्हणलं, मागच्या वेळेस आपण काय केलं होतं, त्याच्यात अमिनो ऍसिडचे काय केलं होतं, तर 4 क्लासिफिकेशन केले होते. काय केले होते? अमिनो ऍसिडचे क्लासिफिकेशन केले होते. तसेच प्रोटीनचे काय जात असतात, स्ट्रक्चरच्या बेसिसवरती क्लासिफिकेशन. हा तुम्हाला युनिव्हर्सिटीला क्वेश्चन विचारला जातो की राईट त्याच्या प्रोटीन स्ट्रक्चर आणि क्लासिफिकेशन म्हणून काय जातं, क्वेश्चन काय जातं, विचारला जात असतं. त्यामध्ये याच्या 4 स्ट्रक्चर असतात: प्रायमरी स्ट्रक्चर, सेकंडरी स्ट्रक्चर, टर्शियरी स्ट्रक्चर आणि क्वाटर्नरी स्ट्रक्चर. काय स्ट्रक्चर? प्रायमरी स्ट्रक्चर, सेकंडरी स्ट्रक्चर, टर्शियरी स्ट्रक्चर आणि क्वाटर्नरी स्ट्रक्चर. आता हे सगळ्यामध्ये आपण करताना सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट ध्यानात ठेवायची. आता ठीक आहे, आपण प्रोटीनचा एक तसा स्ट्रक्चर करतोय, तर ऍक्च्युअली जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर घ्यायचं. त्यामध्ये येणारी कुठली कुठली बॉन्डिंग असते, काय कुठले कुठले काय जातं, बॉन्डिंग काय जातं, बनलं जातं. म्हणजे कुठले बॉन्ड त्यामध्ये इन्व्हॉल्व असतात ते बॉन्ड ठेवायचे. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये येणार असणारं डिस्क्रिप्शन, त्यानंतर याच्याचं डिस्क्रिप्शन म्हणजे प्रायमरी स्ट्रक्चर मध्ये असतंय काय किंवा काय असतं बाबा हे सांगायचं असतं. आता मी समजा प्रायमरी स्ट्रक्चर, आता मला सांगा, मी काय म्हणलं अमिनो ऍसिड असतात. अमिनो ऍसिड जे याच्यासाठी मी काय म्हणलं, जसं आपण म्हणलं कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेट मध्ये कशाचं लिंकेज होतं, ग्लायकोसाइडिक लिंकेज होतं. कशाचं लिंकेज होतं, ग्लायकोसाइडिक लिंकेज होतं. तसंच ह्यामध्ये याच्यात पेप्टाइड बॉन्डचं लिंकेज असतं. ह्याच्यामध्ये कशाचं बॉन्डचं लिंकेज असतं, पेप्टाइड बॉन्डचं. म्हणजे जे सिंपल अमिनो ऍसिड असतात ते दोघांनी जेव्हा बाइंड होतात त्यामध्ये कसलं असतं, पेप्टाइड बॉन्डचं येतात ते लिंकेज असतात. आता पेप्टाइड बॉन्डचं लिंकेज म्हणजे ह्याचा अर्थ काय असतं, दिस इज द लिनियर चेन ऑफ अमिनो ऍसिड डिटरमाइन्स ऑल हायर स्ट्रक्चर असतात. म्हणजे भाई पाया भक्कम असेल तर पायापासून इमारत काय जाते, बांधायची असते. म्हणजे प्रायमरी स्ट्रक्चर सगळ्यात पहिल्यांदा जे आहे स्ट्रक्चर असतात. आणि ह्यामध्ये कन्सेप्ट ठेवायचं, कन्सेप्ट एक ध्यानात ठेवायची, दॅट इज नथिंग बट डिनॅच्युरेशन ऑफ प्रोटीन. काय म्हणलं जातं, असं डिनॅच्युरेशन ऑफ प्रोटीन. डिनॅच्युरेशन प्रोटीन म्हणजे याचं नेटिव्ह स्ट्रक्चर ऑफ द प्रोटीन. म्हणजे ऍक्च्युअली हे सेकंडरी स्ट्रक्चर, टर्शियरी स्ट्रक्चर, क्वाटर्नरी स्ट्रक्चर, ज्या टाइमला तुम्ही काय करता, याला हिट करता, काय करता, ज्या टाइमला तुम्ही याला हिट करता, तर त्या टाइमला सेकंडरी स्ट्रक्चर, टर्शियरी स्ट्रक्चर, क्वाटर्नरी स्ट्रक्चर हे काय होतात, ब्रेक होतात. काय होतात, ब्रेक होतात. पण तुमचा जो प्रायमरी स्ट्रक्चर मध्ये जो पेप्टाइड बॉन्ड असतो, तो पेप्टाइड बॉन्ड कधी पण काय होत नाही, ब्रेक होत नाही. कधी पण काय होत नाही, ब्रेक होत नाही. म्हणून म्हणलं जातं लिनियर चेन ऑफ अमिनो ऍसिड डिटरमाइन्स ऑल हायर स्ट्रक्चर असतात. हे झालं प्रायमरी स्ट्रक्चर. आता बघूया सेकंडरी स्ट्रक्चर. आता जसं जसं पुढे जाचाल
तसं तसं ह्याच्यासाठी तुझं नेटिव्ह स्ट्रक्चर आहे, नेटिव्ह बॉन्ड तर राहणार. त्यानंतर त्याच्यामध्ये तुला असणार ऍडिशनल काय जातं बॉन्डिंग काय जातं ऍड केलं जाणार, ऍडिशनल काय जातं बॉन्ड काय जातं ऍड केलं जाणार असतात. सेकंडरी स्ट्रक्चर मध्ये नॅचरल मध्ये पेप्टाइड बॉन्ड आहे, पेप्टाइड बॉन्ड मध्ये कशाची बॉन्डिंग होणार, हायड्रोजन बॉन्डिंग होणार. काय होणार, हायड्रोजन बॉन्डिंग. आता सेकंडरी स्ट्रक्चर मध्ये अल्फाचे काय जातं, अल्फा म्हणजे याच्यात अल्फा हेलिक्स आणि बीटा प्लेटेड काय जातं स्ट्रक्चर असं, म्हणजे असं असं अल्फा हेलिक्सच्या फॉर्म मध्ये असलं जातं आणि असं बीटा प्लेटेड काय जातं, सिंपल काय जातं स्ट्रक्चर काय जातं असलं जातं असं. हे अल्फा हेलिक्स आणि बीटा प्लेटेड काय जातं स्ट्रक्चर असतं. सेकंडरी स्ट्रक्चर मध्ये अल्फा हेलिक्स आणि बीटा प्लेटेड असतात. आणि हे जे दोन बॉन्डिंग असते यामध्ये पेप्टाइड बॉन्ड तर असतात, पण ह्या दोघांमध्ये इथे कसे असते तर हायड्रोजन बॉन्डिंग असते. काय यामध्ये काय असते, हायड्रोजन बॉन्डिंग ऍड काय जातं असली जात असते. हे झालं प्रायमरी स्ट्रक्चर बद्दल, सेकंडरी स्ट्रक्चर बद्दल. आता आपण चर्चा करूया टर्शरी स्ट्रक्चर. आता काय म्हणले मी, टर्शरी स्ट्रक्चर. ओके, म्हणजे टर्शरी स्ट्रक्चर म्हणलं तर बाबा असं आहे, मी म्हणलं आता प्रायमरी स्ट्रक्चर आहे. प्रायमरी स्ट्रक्चर मध्ये असं जरा असं मी ऍड केलं, म्हणजे थोडंसं हायर, म्हणजे एक मजली बिल्डिंग बांधली. एक मजली बिल्डिंग मध्ये मला याचं जमलं की माझा अल्फा हेलिक्स आणि बीटा प्लेटेड स्ट्रक्चर असतं. आणि अल्फा हेलिक्स पॅटर्न असतो तो राईट हँडेड फॅशन असतो. कसा असतो, राईट हँडेड फॅशन. कसा असला जात असतो तो राईट हँडेड फॅशन, म्हणजे असा काय जातं असा राईट हँडेड हेलिक्स मध्ये असतो. कसा असला जातो, राईट हँडेड काय जातं हेलिक्स असतात. आणि बीटा प्लेटेडच्या स्ट्रक्चर कशा असतात, शीट मध्ये असतात. कशा असतात, शीट मध्ये असतात. अल्फा हेलिक्सचं एक्झाम्पल म्हणजे दॅट इज नथिंग बट कॅराटीन प्रोटीन असतं. कोण असतं, कॅराटीन प्रोटीन. आणि बीटा प्लेटेड मध्ये एक्झाम्पल कोण असतं, तर सिल्क असतं. कोण असलं जात असतं, सिल्क काय जातं असलं जात असतं. आता टर्शियरी स्ट्रक्चर. आता मला सांगा पोराव, प्रायमरी स्ट्रक्चर झालं, सेकंडरी स्ट्रक्चर झालं. म्हणजे प्रायमरी स्ट्रक्चर मध्ये माझं काय होतं सर, पेप्टाइड बॉन्ड तर होताच. काय होता, पेप्टाइड बॉन्ड तर होताच. त्यामध्ये नंतर सेकंडरी स्ट्रक्चर मध्ये काय होतं, तर सेकंडरी स्ट्रक्चर मध्ये सर पेप्टाइड बॉन्ड पण होता. त्यानंतर त्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग पण होते. त्यानंतर त्याच्यामध्ये काय होती, माझी हायड्रोजन बॉन्डिंग पण होती. आता टर्शियरी स्ट्रक्चर. सर टर्शियरी स्ट्रक्चर मध्ये याच्यात पेप्टाइड बॉन्ड तर आहे, हायड्रोजन बॉन्डिंग पण आहे, आयोनिक बॉन्डिंग पण आहे आणि कोव्हॅलेंट बॉन्डिंग म्हणजे डायसल्फाइड बॉन्डिंग पण काय जात आहे. याच्यामध्ये काय जातं, डायसल्फाइड बॉन्डिंग पण काय जात आहे. आता ह्याच्यामध्ये दिस इज नथिंग बट 3D फोल्डिंग ऑफ सिंगल पॉलिपेप्टाइड चेन. दिस इज द 3D फोल्डिंग. आता म्हणजे आतापर्यंत प्रायमरी स्ट्रक्चर, आता तुला कसं सांगू, आता एक आपण काय केला, दोरा घेतला. हा याच्यासाठी असा सिंपल दोरा आहे, म्हणजे याच्यासाठी एक असा सिंपल दोरा घेतला. दॅट इज नथिंग बट याच्यासाठी प्रायमरी स्ट्रक्चर. त्याला अजून करा की हा तुमचा एक दोरा आहे. हा झाला तुमचा प्रायमरी स्ट्रक्चर. आता ह्याच्यामध्ये तुम्ही काय केलं, ह्याच्यामध्ये राईट हँडेड फॅशन मध्ये काय केलं, त्याला असं गुंडाळलं, असं गुंडाळलं, परत असं गुंडाळलं, परत म्हणजे याच्याच राईट हँडेड फॅशन. ह्याच्यामध्ये काय झालं, अल्फा हेलिक्सचं काय जातं, फॉर्मेशन झालं. अल्फा हेलिक्सच्या फॉर्मेशन मध्ये ह्याच्यामध्ये काय जातं, एक हायड्रोजन बॉन्डिंग एक असली जात असेल आणि पेप्टाइड बॉन्डिंग एक असली जात असेल. त्यानंतर मी काय म्हणलं, ह्याचा जरासा अजून थोडासा गुठळा गेला, म्हणजे अल्फा हेलिक्सचा थोडा अजून गुठळा, म्हणजे 3D स्ट्रक्चर झालं. काय झालं, याच्यात 3D इमॅजिन स्ट्रक्चर झालं. म्हणजे यामध्ये डायसल्फाइड बॉन्डिंग पण आली, हायड्रोजन बॉन्डिंग पण आली आणि पेप्टाइड बॉन्डिंग पण आली. त्यानंतर काय झाली, पेप्टाइड बॉन्डिंग पण आली. दिस इज नोन ॲज अ 3D स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. दिस इज नोन ॲज अ 3D स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. म्हणजे पेप्टाइड बॉन्ड, हायड्रोजन बॉन्ड, आयनिक बॉन्ड आणि डायसल्फाइड बॉन्ड. दिस इज द 3D फोल्डिंग ऑफ सिंगल पॉलिपेप्टाइड चेन. आता क्वाटर्नरी स्ट्रक्चर मध्ये ह्याचाच काय केला, मस्त मोठा असा गुंडाळा गेला, असं मोठी रील गेली, असं मोठं स्ट्रक्चर झालं. दिस इज द नोन ॲज अ क्वाटर्नरी स्ट्रक्चर ऑफ द प्रोटीन. दिस इज द नोन ॲज व्हॉट असा, क्वाटर्नरी स्ट्रक्चर ऑफ द प्रोटीन. आणि तुम्हाला आठवतं का, एन्झाईम मध्ये मी सांगितलं होतं की याच्यासाठी जी पेप्टाइड म्हणजे जी याच्यासाठी जी साईड असते, ऍक्टिव्ह साईड असते, ती कशाची असते, टर्शियरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीनची असते. काय याच्यासाठी टर्शियरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन, म्हणजे ज्या टाइमला फोल्डिंग होतं ते एका साईडला जराशी काय जातं, ऍक्टिव्ह साईड काय जात राहते, म्हणजे पाउचेस ऑर पॅकेट लाईक फॉर्मेशन. दॅट इज नथिंग बट 3D स्ट्रक्चर ऑफ द प्रोटीन असतं. दॅट इज नथिंग बट 3D स्ट्रक्चर ऑफ द प्रोटीन असतं. दॅट इज नथिंग बट 3D स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. आता ह्यानंतर आपण बघूया क्वाटर्नरी स्ट्रक्चर. आता क्वाटर्नरी स्ट्रक्चर मध्ये काय जातं, सेम बॉन्डिंग असलं जात असतं, पण ह्यामध्ये एक ऍड असलं जात, दॅट इज अ नॉन कोव्हॅलेंट बॉन्ड असतात. काय ऍड असलं जात असतं, नॉन कोव्हॅलेंट बॉन्ड असतात. काय जातं, नॉन कोव्हॅलेंट काय जातं, बॉन्ड काय जातं, ऍड काय जातं असलं जातं. हे 3D स्ट्रक्चर सारखंच असते आणि ह्याच्यामध्ये एक ऍड मध्ये नॉन कोव्हॅलेंट बॉन्ड काय जातं असलं जात असतात. आणि ह्यामध्ये आता मी काय म्हणलं, 3D फोल्डिंग मध्ये एक सिंगल पॉलिपेप्टाइड, म्हणजे जसं मी काय म्हणलं, एक सिंगल स्ट्रक्चर होता. हा काय होता माझ्याकडे, मी म्हणलं तो क्वाटर्नरी स्ट्रक्चर हा माझा होता, सिंगल स्ट्रक्चर होता. पण असंच जर अजून एक जर स्ट्रक्चर आला, ह्याच्यामध्ये काय झालं, अजून एक जर असं जर सेम आला, दुसरा सेकंडरी स्ट्रक्चर, या दोघांमध्ये बाइंडिंग करायला, दॅट इज नथिंग बट क्वाटर्नरी स्ट्रक्चर ऑफ द प्रोटीन. दॅट इज नथिंग बट क्वाटर्नरी स्ट्रक्चर ऑफ द काय जातं, प्रोटीन असलं जात असतं. म्हणून म्हणलं जात असं, असेंब्ली ऑफ टू ऑर मोर पॉलिपेप्टाइड स्ट्रक्चर. काय म्हणलं, असेंब्ली ऑफ टू ऑर मोर काय जातं, पॉलिपेप्टाइड काय जातं स्ट्रक्चर असतात. असेंब्ली ऑफ टू ऑर मोर स्ट्रक्चर पॉलिपेप्टाइड सब युनिट्स. आतापर्यंत माझं काय झालं, म्हणजे अमिनो ऍसिडचं काय झालं, मी क्लासिफिकेशन केलं. अमिनो ऍसिडच्या क्लासिफिकेशन नंतर मी काय झालं, प्रोटीनचं काय झालं, क्लासिफिकेशन केलं. म्हणजे मला सर अमिनो ऍसिडच्या क्लासिफिकेशन मध्ये कशाच्या बेसिस वरती केलं होतं सर, एक तर म्हणजे तिचं स्ट्रक्चर होतं, त्यानंतर मेटाबॉलिक रेट होते, मेटाबॉलिक रेट असेल, स्ट्रक्चर असतील, त्यानंतर अजून कशावरती होतं,
तर त्याच्यामध्ये मेटाबॉलिक फेट स्ट्रक्चर, त्यानंतर त्याची असणारी पोलॅरिटीच्या बेसिसवरती, कशाच्या बेसिसवरती, त्याच्या पोलॅरिटीच्या बेसिसवरती काय जातं होतं. तर तसंच आता मला सांगा प्रोटीनचा आपण शिकला. आता प्रोटीन मध्ये आपण असल्याला आता 4 स्ट्रक्चर बघितले होते, प्रायमरी स्ट्रक्चर, सेकंडरी, क्वाटर्नरी. नाही, मला हे नाही सांगायचं. मला सांगा सर डिनॅच्युरेशन काय, तर तुम्ही कन्सेप्ट सांगितली होती डिनॅच्युरेशन. सर डिनॅच्युरेशन म्हणजे नेटिव्ह ऑफ प्रोटीन्स. सर पण नेटिव्ह ऑफ प्रोटीन्स म्हणजे काय? म्हणजे त्याचा याच्यावर असणारा प्रायमरी स्ट्रक्चर, कुठलं प्रायमरी स्ट्रक्चर आहे त्याचा, पेप्टाइड बॉन्डचं. कुठलं स्ट्रक्चर आहे, पेप्टाइड बॉन्डचं. हे डिनॅच्युर न होता हे जे असणारे हायर सेकंडरी स्ट्रक्चर म्हणजे हायड्रोजन बॉन्डिंग, डायसल्फाइड बॉन्डिंग, जसं जसं काय करतात तो हिट देतात, तसं तसं त्यामध्ये काय जातं, तसं डिनॅच्युर म्हणजे ब्रेकिंग डाऊन काय जातं केलं जातं. काय होतं, ब्रेकिंग डाऊन काय जातं होतं. आता प्रायमरी स्ट्रक्चर मध्ये ह्यामध्ये मी काय म्हणलं, पेप्टाइड बॉन्ड असतात. पेप्टाइड बॉन्ड कसं असतात, लिनियर चेन ऑफ द अमिनो ऍसिड काय जातं असलं जातं असं. त्यानंतर मी पेप्टाइड त्यानंतर सेकंडरी स्ट्रक्चर असतं. सेकंडरी स्ट्रक्चर मध्ये पेप्टाइड बॉन्ड विथ हायड्रोजन बॉन्डिंग असले जातात. यामध्ये काय जातं, अल्फा हेलिक्स, बीटा प्लेटेड काय जातं स्ट्रक्चर काय जातं असले जात असतात. टर्शियरी स्ट्रक्चर मध्ये हायड्रोजन, त्यामध्ये पेप्टाइड बॉन्ड तर असले जात असतात, हायड्रोजन बॉन्डिंग पण असली जात असते, डायसल्फाइड पण बॉन्डिंग काय जातं असली जात असते. आणि ह्यामध्ये 3 पेप्टाइड ऑफ द काय जातं स्ट्रक्चर. मला सांगा 3D स्ट्रक्चर ऑफ द प्रोटीन इज काय जातं, एन्झाइम्स असते. काय असतात, एन्झाइम्स असतात. आणि मला क्वाटर्नरी स्ट्रक्चर मध्ये एक एक्झाम्पल सांगायचं, दॅट इज 2 सब युनिटच्या स्ट्रक्चर मध्ये 2 अल्फा आणि 2 बीटा हिमोग्लोबिन स्ट्रक्चर कोण असले जात असतात, 2 अल्फा अँड 2 बीटा हिमोग्लोबिन स्ट्रक्चर. काय त्याचा 2 अल्फा आणि 2 बीटा काय जातं हिमोग्लोबिन स्ट्रक्चर. हे काय झालं, एक्झाम्पल झालं कोणाचं, क्वाटर्नरी स्ट्रक्चरचं. कशाचं एक्झाम्पल झालं, तर क्वाटर्नरी स्ट्रक्चरचं काय झालं, एक्झाम्पल झालं. ओके, म्हणजे आतापर्यंत मी काय सांगितलं तुम्हाला, एक्झाम मध्ये विचारू शकतात की अमिनो ऍसिडचं क्लासिफिकेशन, इसेन्शियल अमिनो ऍसिड कुठले असले जात असतात, नॉन इसेन्शियल कुठले असले जात असते तुम्हाला सांगितलं, सेमी इसेन्शियल काय असतात ते सांगितलं. त्यानंतर प्रोटीनच्या क्लासिफिकेशन मध्ये प्रायमरी स्ट्रक्चर, सेकंडरी स्ट्रक्चर, टर्शियरी स्ट्रक्चर आणि क्वाटर्नरी स्ट्रक्चर काय असतात, हे कोणामध्ये कसली बॉन्डिंग असतात. हा पण तुम्हाला क्वेश्चन काय जातं एमसीक्यू ला, किंवा हा क्वेश्चन तुम्हाला एसीक्यू ला म्हणून काय जातं विचारला जात असतं की स्ट्रक्चर ऑफ क्लासिफिकेशन ऑफ द प्रोटीन सांगा म्हणून. म्हणजे प्रोटीनचं क्लासिफिकेशन त्या स्ट्रक्चरच्या बेसिसवरती सांगा. अमिनो ऍसिडचं क्लासिफिकेशन त्याच्या स्ट्रक्चरवरती सांगा, मेटाबॉलिक फेट सांगा, पोलॅरिटीच्या बेसिसवरती सांगा, असं काय जातं तुम्हाला काय जातं म्हणू शकतं ते. आता आपले काय झालं त्याच्यात प्रोटीनचा एक म्हणजे मला सांगा, आपण आता शिकते प्रोटीन. प्रोटीन इज ऍक्च्युअली पॉली म्हणजे ऍक्च्युअली इट इज अ पॉलिमर ऑफ डी अल्फा अमिनो ऍसिड, म्हणजे डी अल्फा अमिनो ऍसिड आहे ना सर, काय तर बरोबर ना? डी अल्फा अमिनो ऍसिड आहे. अमिनो ऍसिड हा पॉलिमर डी अल्फा अमिनो ऍसिड आहे. नाही, एल अल्फा अमिनो ऍसिड आहे. काय म्हणलं, एल अल्फा. म्हणजे ह्याच्यात जे NH2 प्रेझेंट आहे तो माझ्या लेफ्ट साइडला असेल का राईट साइडला असेल, तर माझ्या कुठल्या साइडला असेल, एल साइडला, म्हणजे लेफ्ट साइडला प्रेझेंट असेल. ओके, बरोबर आहे पोराव. आता म्हणजे आपलं हे झालं. आता ह्यानंतर आपण ह्याच्यासं बघूया युजेस, म्हणजे ऍक्च्युअली हे जे युजेस काय, हे जे ऍक्च्युअली प्रोटीनचं का बाबा आपण का शिकतो, आपल्याला प्रोटीन का गरजेचं आहे, आपण हे जे काय बघूया युजेस बघूया. स्ट्रक्चरल प्रोटीन काय बोलतो, सगळ्यात पहिल्यांदा काय असतं, स्ट्रक्चरल काय जातं, फंक्शन असतं. काय जातं, स्ट्रक्चरल काय जातं, फंक्शन. म्हणजे केराटीन वगैरे असतात किंवा कोलेजन असलं जातात, हे काय जातं स्ट्रक्चरल फंक्शन मध्ये काय जातं केलं जातं. युजेस सगळ्यात पहिला युजेस. त्यानंतर दुसरा यूज असतो दॅट इज द एन्झायमॅटिक फंक्शन असतं. काय म्हणलं, एन्झायमॅटिक फंक्शन. मी आता मगच म्हणली त्यामध्ये किती स्ट्रक्चर असतात, प्रायमरी स्ट्रक्चर, सेकंडरी स्ट्रक्चर, टर्शियरी स्ट्रक्चर आणि क्वाटर्नरी स्ट्रक्चर असतात. ते टर्शियरी स्ट्रक्चर असतं ते कशामध्ये हेल्प करतात, तसं तुझ्या ऍक्ट ॲज एन्झाईम असतं. काय जातं, ऍक्ट ॲज काय जातं, एन्झाईम काय जातं असलं जातं. त्यानंतर असलं जातं असं ट्रान्सपोर्ट प्रोटीन. त्यानंतर मी काय म्हणलं, ट्रान्सपोर्टेबल प्रोटीन. क्वाटर्नरी स्ट्रक्चर सांगायचं एक्झाम्पल मध्ये मी सांगितलं तुम्ही हिमोग्लोबिन 2 अल्फा आणि 2 बीटा स्ट्रक्चर असतं. काय जातं, 2 अल्फा आणि 2 बीटा, ते काय जातं ट्रान्सपोर्ट प्रोटीन म्हणून ऍक्ट करतात. हार्मोनल फंक्शन असतं. काय जातं, हार्मोनल फंक्शन म्हणजे इन्सुलिन असलं जातं. काय जातं, इन्सुलिन म्हणजे ब्लड ग्लुकोज लेवल काय जातं कमी करायचं काम केलं जातं. कशाचं काम केलं जातं, असं ब्लड ग्लुकोज लेवल काय जातं करायचं, काय जातं काम काय जातं केलं जातं असं. त्यानंतर असं कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन्स. त्यानंतर कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन्स मध्ये याच्यासाठी मसलचे काय जातं कॉन्ट्रॅक्शन केलं जातं. असं मसलचे काय जातं याच्यासाठी कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशनचे जे काम असलं जातं, म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम कॉन्ट्रॅक्शनचं काम, त्याला म्हणलं जातं कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन्स म्हणलं जातं. त्यामध्ये कोण येतात, तुझे ऍक्टिन आणि मायोसिन येतात. कोण येतात, ऍक्टिन आणि मायोसिन. आणि दॅट इज लास्ट नथिंग बट दॅट इज नथिंग बट प्रोटेक्टिव्ह असलं जातं. काय असं प्रोटेक्टिव्ह म्हणजे कशाचं फॉर्मेशन केलं जातं, अँटीबॉडीचं फॉर्मेशन असतं. कशाचं फॉर्मेशन असतं, अँटीबॉडीचं. आणि लास्ट मध्ये ऍक्च्युअली प्रोटीन हे तुझा एनर्जी सोर्स म्हणून पण काय जातं यूज केलं जातं. सगळ्यात पहिल्यांदा मी काय म्हणलं होतं, कार्बोहायड्रेट्स. अगोदर तुम्हाला मी सांगितलं होतं कार्बोहायड्रेट्स बनायचे असतात, प्रायमरी एनर्जी सोर्स असतात. त्यानंतर जर राहायचं असं सेकंडरी एनर्जी सोर्सेस मध्ये काय राहायचं असतात, तुला प्रोटीनला काय करू शकतो तू, काय जातं यूज काय जातं केला जाऊ शकतो. काय जातं, प्रोटीनचा काय जातं यूज काय जातं केला जाऊ शकतो. म्हणजे आतापर्यंत मी तुम्हाला सांगितले कशामध्ये असलं जात असतं, स्ट्रक्चरल असलं जात असतं, फंक्शनल असलं जात असतं, प्रोटेक्टिव्हचं फॉर्मेशन असतं, एनर्जीच्या सोर्सेसचं फॉर्मेशन असतात, सगळी कामं असतात. ट्रान्सपोर्टेबलचे प्रोटीन असलं जात असतं, कॉन्टॅक्टाईल प्रोटीन म्हणून काय जाते, सगळे प्रोटीन असलं जात असतं. ह्याच्यामध्ये काय जातं युजेस काय जातं असलं जातं. ह्याच्यात युजेस ऑफ द प्रोटीन हे तुम्हाला काय जातं एसीक्यू म्हणून काय जातं विचारलं जातं.
तसंच जाऊ शकतं. म्हणून हे 7 पॉइंट काय करायचे त्यांनी काय करायचे ध्यानात ठेवायचे. म्हणजे ह्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण काय शिकलो होतो अॅमिनो ऍसिडचं क्लासिफिकेशन. काय केलेलं अॅमिनो ऍसिडचे 4 क्लासिफिकेशन शिकलो होतो. त्यानंतर आपण काय शिकलो होतो प्रोटीन. त्यानंतर प्रोटीनचं क्लासिफिकेशन स्ट्रक्चरवरती प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी आणि क्वाटर्नरी. आणि लास्टमध्ये आपण शिकलो की त्याच्या प्रोटीनचा युजेस काय आहे बाबा. म्हणजे प्रोटीनचा यूज काय, कॉन्ट्रॅक्टाइल प्रोटीन कसं आहे, प्रोटेक्टिव्ह प्रोटीन कसं आहे, हॉर्मोनल प्रोटीन वगैरे कसं असतात, हे सगळे आपण काय जातं शिकलो. आता या शेवटी मी तुम्हाला त्याचे नोट्स काय केले प्रोव्हाइड करतो. धन्यवाद.